चला आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आपण. इथे रांगोळी सुंदर अशी बघायला मिळेल तुम्हाला. हे बघा मित्रांनो, आता आलोय आपण आपल्या आत्याच्या घरी, जिथे तुम्ही व्हिडिओ जर बघितली नसेल तर व्हिडिओ नक्की बघा. घरभरणीची, ज्याच्यामध्ये ही घर दिसेल याच्या घरभरणी झाली आहे 2025 आत्याची ही घराची पडवी आहे. आणि हे बघा इथे माधविकाने हे सारवलं आहे बघा. फायनली आपला कवल फ्राय आहे तो आता सक्सेसफुल झाला आहे. मंदिरमध्ये गर्दी वाटतात पट्टे त्या हिशोबाने गाड्या. नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. मी गणेश मेडेकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आमचं आजचं प्लॅनिंग आहे म्हणजे गावी जाण्याचं. आणि आम्ही आता पालीला आलो आहे, कारण की आमचं अचानक ठरलं प्लॅन. तर आम्ही विचार केला गावी जाता जाता आपण पालीला जाऊ आणि पालीला जाऊन आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होऊया. तर आता आम्ही आलो आहे पालीला आणि गणपती बाप्पांच्या आपण आता दर्शनासाठी जातो आहे. तुम्ही बघू शकाल इकडे मागे गणेश जयंती झाली म्हणून आता हे उत्सव साजरा झाला इकडे. तर त्याच्यामुळे हे सगळं सजावट तुम्हाला बघायला मिळते. आणि आजूबाजूलाही तुम्हाला दुकानं बघायला मिळतात प्रसादी आणि परत बाकी इतर साहित्य पूजेचे वगैरे. तर आणि माझ्यासोबत आहेत माझे सगळे भाऊच आहेत. आणि तुम्ही बघाल तर पुढे सगळे चालतं आहे, तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे ते. इथे बघाल तुम्ही आपले सगळे भाऊच आहेत आपले सगळे आहेत. इथे गजा आहे, बाबू आहे इथे, आणि हा इथे इकडे आता परत हितेश आहे, चेतन आहे, रुपेश आहे, सौरभ. चला आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आपण. तर मित्रांनो, इथं आता आपण हार वगैरे घेतोय पूजेचा गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी. आणि हे पूजेचे साहित्य आपल्या इथे तुम्हाला भेटून जाईल गणपती बाप्पांच्या मंदिराजवळच. पूर्ण अशी रांगच आहे पूर्ण या शॉपची. सगळ्या प्रसाद आणि पूजेचे साहित्य वगैरे तुम्हाला इथे मिळून जाईल. तर आता गणपती बाप्पांचा आवडतो आपण जास्वंदी. इथेच आपण आता चपला वगैरे काढल्या, तर चपला वगैरे काढून आपण निघतो आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला. सगळ्यात प्रथम आता आपण इथे एंटर करतोय. गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. अलाउड नाही आहे. गणपती बाप्पा तर मित्रांनो, हा आहे आपल्या पालीच्या गणपती बाप्पांचा गाभारा आहे. इथं आपल्याला दर्शन घेतलं. आतमध्ये फोटो आतमध्ये एकदम आणि याने अननस काढलं तिथला. जे देवाला जे पूर्ण सजावट केली त्याच्यामध्ये तोरण लावलेत. तर अननस होता, तो अननस त्याने काढायला सांगितला. तर गजाने काढला तो अननस प्रसादी म्हणून. आणि आता आपण इथून निघतोय गाभाऱ्यामधून. आणि मित्रांनो, इकडे बघाल तुम्ही तर रांगोळी काढली आहे मस्त. मागे गणेश जयंतीचा जो उत्सव झाला त्या दरम्यान इथे रांगोळी सुंदर अशी बघायला मिळेल तुम्हाला. हे बघा
मित्रांनो तुम्ही दोन्ही पण रांगोळ्या बघाल ना तर तुम्हाला असं वाटेल की फोटोच आहे, पेंट वगैरे केलेला किंवा फोटो, पण ॲक्च्युली ह्या रांगोळ्या आहेत आणि एवढ्या डिटेलिंगमध्ये रांगोळ्या आहेत ना की अप्रतिम दिसत आहेत. ह्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडे मित्रांनो बघा गणपती बाप्पाची एक रांगोळी आहे, ती पण आपण तुम्हाला दाखवतो. गणपती बाप्पाची रांगोळी पण तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो आता फायनली आपलं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि मस्त असा अचानक प्लॅन ठरला होता आमचा गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी आणि आता आम्ही निघतो आता गावाला जायला. मित्रांनो आता आपण आलो कॅन्टीनमध्ये, आता चहाचा मस्त आस्वाद घेऊया आणि इथे चहा घेतलेले आहे आम्ही. चहा घ्यायला या सकाळचे आता वाजलेत 10:15 आणि आमचं दर्शन वगैरे झालं 10 वाजता, मस्त निवांत दर्शन झालं आहे. चला घ्या चहा प्यायला या पालीमध्ये डायरेक्ट चहा प्यायला, तर मस्त चहाचा आस्वाद घ्या. गुड मॉर्निंग. अधिवेशनला माझ्या समाजाने मला बालक्या निघाल्या माई शिर्डीला. चला आता भूक लागले मस्त, आता वडापाव घ्या. वडापाव खाऊन आता आपण पुढे मग जाऊया आपल्या गावाकडे. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले 6:15 आणि आता आम्ही फायनली पोचलो आहोत खेड तालुक्यामधील भडवळे गावामध्ये, जिथे कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त आता आम्ही गावाला आलो आहे. आणि सकाळचं आपली जी सुरुवात झाली ती आपली पाली ह्या ठिकाणाहून झाली, जिथे आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुढे आलो. तर पुढे येऊन नंतर मग आम्ही मस्त थोडासा स्नॅक्स वगैरे केला आणि भूक लागलेली आणि त्यानंतर मग आम्ही कंटिन्यू केलं घरी यायला. तर मग आता संध्याकाळचे वाजले 6:15 आणि आता फायनली आम्ही गावी पोचलो आहे. आणि पाठीमाग इकडे बघायला ना तर तुम्ही सगळेजण आता थोडं फोटो सेशन वगैरे करतायत, कारण की आपल्या गावाकडचा तसा व्ह्यूज तसा आहे. तुम्ही इकडे बघाल ना तर हे बघा इकडे ही वाशिष्ठी नदी आहे आणि इथेच आपल्याला खाली आपलं गाव आहे जिथे आपण जातो आहे आणि हेच आपल्या आत्याचं सुद्धा गाव आहे. तर तुम्ही माझ्या आधी व्हिडिओ जर बघितले असेल आपल्या आत्याच्या घरभरणीला आपण इथं आलो होतो आणि आता आपल्या गावातलं कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमानिमित्त आपण इथं आलो आहे. आता हे बघा ही सगळी मंडळी आपली इथं उभी आहे. तर मित्रांनो आता घरी जाऊन आहे ना मस्त थोडंसं चिकनचं जेवण वगैरे करूया, थोडं राईस वगैरे, आणि त्याच्यानंतर मग रात्री मस्त जेवण वगैरे झोपायचं आणि उद्या आपलं ते कार्यक्रम आहे. तर उद्या तुम्हाला ते कार्यक्रमाची थोडीशी रूपरेषा थोडीशी दाखवेन. तर चला मित्रांनो आता आपण जाऊया घरी. हे बघा सगळे आता रिलॅक्स झाले सर्व आणि हे बघा ब्लॉगर बनायचा प्रयत्न करतोय. ब्लॉगर बनायचे प्रॅक्टिस चालू आहे. तर मित्रांनो आता आलोय आपण आपल्या आत्याच्या घरी, जिथे तुम्ही व्हिडिओ जर बघितली नसेल तर व्हिडिओ नक्की बघा घरभरणीची, ज्याच्यामध्ये ही घर दिसेल याच्या घरभरणी झाली आहे 2025 तर आता आलोय आपण ह्या घरी, आपला स्टे आता ह्या घरीच आहे. तर चला आता घरात जाऊया. आलेली दादा लाईट लाव रे, आलेली दादा आमचा आणि नाद कसं आहे, बरंच का. हे माझ्या दादाचं घर आहे आमच्या आणि आता दादाच्या घरी सध्या म्हणजे आता कोण आता मोठा दादा नाही आला आहे, पण ललित दादा आहे आणि वहिनी आहे तिथे. हे बघा सरिता वहिनी आणि ही त्यांची मुलगी. तुझं नाव काय बाबू? माधविका. आणि तिकडे निनाद आहे, हा बघा निनाद. आता सध्या घराची राखण करतोय तो, आजूबाजूने सगळे काम चालू आहेत त्याचे जमवा. आणि हे आपल्या आत्याची घराची पडवी आहे. आणि हे बघा इथे माधविकाने हे सारवलं आहे बघा, तिच्या आत्याची जागा सांभाळले आणि रांगोळी वगैरे पण काढले मस्त एकदम. हे बघा आणि हे आपल्या घराची बॅक साईड आहे. ही बघा आता सूर्यास्त झाला आहे तर ही बॅक साईड दिसते. ही बघा अशी इथून सूर्यास्त असं ह्या साईडून सूर्यास्त होतो तेव्हा मस्त एकदम छान वाटतं.
हे बघा. आणि ह्या आपल्या फाट्या आहे बघा, मस्त भरून ठेवल्यात पावसाळ्याची सोय. कोणाकोणाच्या गावी असते नक्की कमेंट करून सांगा फाट्या ह्या. बाबू तू कशी आहेस? मस्त ना. आता कितवीला आहे? हां छान. हे दादाचं घर आहे पूर्ण. इकडे वॉशरूम आहेत. घरभरणीची व्हिडिओ तुम्हाला मी लिंकमध्ये शेअर करेन, ते नक्की बघा. ह्या घराची घरभरणी जी 2025मध्ये झाली आहे. आणि असं घर आहे. आणि हा विश्वनाथ दा आम्हाला सरप्राईज मिळाला आहे. आमचा भाऊ आहे हा बघा इथे, मस्त आम्हाला न सांगता इथं आला आहे. आणि हे सगळे आपली बाकीचे मंडळ आम्ही एकत्र आलो ते. आता ह्याला आता झोपेतनं उठवलं. ह्याचा आता आपण क्लिप घ्यायची, आपण राहून गेली, ह्याला उठवली ती. आता आपण सगळे आता भेटलो एकत्र. तर रात्री मस्त आता जेवणाचे वगैरे पण आपल्या इथे चिकन आहे बघा. आपल्या रात्री जेवणामध्ये चिकन असणार आहे. तर आता रात्री आपण सगळे एकत्र जेवू मस्त. मित्रांनो या संध्याकाळचे आता वाजले 7 आणि आता चहा घेतोय, कोरा चहा. चहा आणि बिस्किट. तर कोरा चहा प्यायला या. चहा प्यायला. चहा उचल मस्तपैकी एकदम. सवयचे गुण. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आहे दुसरा दिवस आणि आपण आता उठलो. सकाळचे वाजले आता 8 वाजून गेलेत. आणि आता आपण जाणार आहोत जो आपला गावातला जो कार्यक्रम आहे, जो आमचा अधिवेशन आहे, जो समाजाचा अधिवेशन असतो. तर त्या अधिवेशनमध्ये तुम्हाला तिथली रूपरेषा आम्ही तुम्हाला थोडक्यात दाखवतो. आणि आता तुम्ही गावाकडची सकाळ बघाल ना, तर ही बघा मस्त एकदम चोलीकडचं एकदम हे वाईब्स तुम्हाला बघायला मिळते. आणि गावात थंडी बघाल ना तुम्ही, तर ही बघा हा गावातला आपला पूर्ण थंडीतला हा वातावरण बघ. थंडी एवढी प्रचंड आहे गावी, आहे ना पूर्ण धुकेत पसरलेत. आणि गावाकडचं हे सुंदर असं वातावरण सकाळचं मस्त एकदम फ्रेश वातावरण आहे. आणि काल आम्ही संध्याकाळी आलो आणि आपण चिकनचं जेवण वगैरे होतं. आणि जे आमच्या समाजाचं अधिवेशन आहे, तर त्या अधिवेशनमध्ये तिथे कसं काय सजावट असते किंवा तिथली रूपरेषा कशी असते ती तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तर चला आता आपण जाऊया अधिवेशनमध्ये. आधी त्याच्या आधी आपण मस्त चहा घेऊया आणि चहा पिल्याच्या नंतर आपण तिकडे जाऊया. चला मित्रांनो मस्त चहा घ्यायला, कोरा चहा आपला गावाकडचा. आणि चुलीकडे मस्त थंडीचा मस्त आपण शेक घेतोय. आणि या मित्रांनो आता चहा प्यायला. हे बघा इकडे हा गेट आहे, मेन गेट आहे अधिवेशनमध्ये. आपले जो हॉल आहे तो इकडे या साईडला आहे आणि इकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर हे बघा वातावरण बघा. आणि हा रस्त्याचं काम पण आताच नवीन झालं आहे. आणि हा प्रवेशद्वार आहे. नमस्कार. हो इकडे आतमध्ये. इकडे पार्किंग लागली पूर्ण. पार्किंग एरिया केले आहे. जेवढे पण अधिवेशनला मंडळ आलेत म्हणजे आमच्या समाजामधले, त्यांच्या पार्किंगसाठी ही व्यवस्था केली. आणि इकडे ह्या साईडला अधिवेशन आहे, जिकडे मंडप आहे तिकडे आता जाऊन बघूया. आता घराचे काम वगैरे चालू आहेत गावांमध्ये. वातावरण एवढं धुक्यांचं आहे ना, तो तुम्हाला दिसत असेल. खूप धुके दिसत आहेत, म्हणजे थंडी एवढी आहे बघा गावी. आता जाऊन तिथे मित्रांनो आहे ना, सकाळपासून विविध कार्यक्रम राबवतात. म्हणजे अधिवेशनमध्ये पूर्ण समाजातील सगळे जेवढे गावं आहेत, पूर्ण त्या गावांमधील सगळी मंडळी आलेली असते. एक वर्षाचा एक कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये प्रत्येक गावातील लोक असे आलेले असतात. त्या प्रत्येकाने सकाळी 7 वाजल्यापासून कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली असते. तर त्या पद्धतीने आता ही रूपरेषा सुरू झाली. आता सध्या मला वाटते काहीतरी हे चालू आहे, हरिपाठ वगैरे चालू आहे. त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष वगैरे सगळे हे आवर्जून उपस्थित राहतात. ही बघा ही शाळा आहे, ही मराठी शाळा इथे भाडवळ्यामधली गावातली शाळा. आणि सुंदर अशी रांगोळी काढली बघा. हे बघा मित्रांनो, हे आहे आपलं मंडप, सभा मंडप आहे अधिवेशनचं.
आणि सकाळपासूनचे कार्यक्रम मित्रांनो हे बघा इकडे सुरू झाले आता आणि खूप प्रसन्नतेचं वातावरण आहे बघा सकाळ सकाळी. सर्कल मोठं दे. माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पंढरीनाथ भगवान रुक्मिणी माते माऊली ज्ञानेश्वर गुरु तुकाराम महाराज समझंतन की बजरंगबली की. सर्व समाज बांधवांना विनंती आहे ध्वजाच्या दोन्ही साईडून आपण समाज बांधवांना विद्यार्थी राहणार आहे. समाज बांधवांना विनंती आहे कृपया मोकळे करून तिथून विद्यार्थ्यांना जागा मोकळी करा. विद्यार्थ्यांच्या मागे उभे राहू शकता. कृपया आपण संचलनासाठी थोडी जागा सोडायची आहे. आपलं हेडलं एका हेडलं बरं बाई महिलांनी असं सर्व समाज बांधवांना विनंती आहे. सन 1942चा तो काळ भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा काळ होता आणि त्याच वेळी त्या दाभोळखाडी किनाऱ्याच्या दोन्ही किनाऱ्याला बसलेला हा भोई समाज संघटित झाला आणि एक संघटना उभी राहिली. तिचं नाव होतं अखिल दाभोळखाडी भोई समाज. आणि सन 1942ला ह्या दाभोळखाडीच्या किनाऱ्याला भोई समाजाच्या एकात्मतेचा संस्कृतीचा हा भगवा ध्वज आसमंतात गौरवाने फडकला गेला आणि तोच भगवा ध्वज भोई समाजाच्या एकतेचा एकात्मतेचा आणि 84 वर्ष परंपरेचा साक्षीदार असलेला हा भगवा ध्वज या भडवळ्याच्या पवित्रांच्या साक्षीनं फडकवण्याची विनंती मी समाजाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय शांतारामजी जाधव साहेबांना करत आहे. आपली दाभोळखाडी भोई समाजाचा विजय असो. या आमच्या विचाराची संस्कृतीची एकात्मतेची ही हा भगवा ध्वज पुढचे कित्येक वर्ष या दाभोळखाडीच्या किनाऱ्यावर असाच गौरवाने फडकत आहे. सलामी देंगे, सलामी दो. हाथ नीचे. राष्ट्रगीत शुरू कर.
मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवू आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा समाज आणि माझे समाज बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय भोई. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. विठ्ठल 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 विठ्ठल. विश्राम परेड सावधान. एक साथ दाहिने मोड. एक साथ तेज चल. बाएं मोड़. धन्यवाद. या सर्व विद्यार्थ्यांचं खरं तर मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आवाज 2 वेळा आपण ऐकणार. मला वाटते पुढच्या नेतृत्वाची कदाचित तयारी तर नवीन ना. 84 पुढे पडतोय म्हणजे झालं गेलं मित्रून पुन्हा आम्ही 85व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. शतक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करतोय. ही तरुणाईच्या विचाराची धगधगती मशाल. खरोखरच हा नयनरम्य सोहळा आपण या समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. त्याचा मात्र अत्यानंद होत आहे आमच्या गांगरी सातगावाला आणि भळवळे गावाला. आमच्या ह्या भळवळ्याच्या पवित्र भूमीत पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. समाजाचे अध्यक्ष सन्मान्य शांतारामजी जाधव साहेब, सन्मान्य सचिव रामचंद्र पडवळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठाच्या समोर सन्मानानं मशालीला स्थानापन्न करायचं. यानंतर व्हायचंय कृपया यानंतर समाजाचे सर्व सन्माननीय सभा पदाधिकारी आपल्या समाज देवतेची पूजा करत आहेत. कोणतेही शुभ कार्य करताना आपण प्रथमतः देवदेवतांची पूजा करून कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करत असतो. आपण आसनस्थ व्हायचंय की आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला बसून घ्यायचंय. आता बघा इकडे आस्ते कदम गणपती गज विश्वपती भूपती प्रजापती
सुवर्णरत्नाधिपती अष्टवल प्रधान जागृत अष्टप्रधान दर्शित न्याय अलंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की राजा शिवछत्रपती महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव. विनंती आहे की आपण सभागृहाच्या बाहेर संपन्न होत आहे आपल्या भारतीय संस्कृती सुरुवात मंगल परंपरेने करूया. अतिशय पवित्र आणि शुभ अशा या दीप प्रज्वलनाने आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात होईल. दीप म्हणजे ज्ञानाचा दीप मोठी होतात आणि ही आभाळ एवढी माणसं आज आपल्या तुमच्या आमच्या कायम स्मरणात राहतात. अनेक सामाजिक संस्था असो ज्यांनी स्वकर्तृत्वानं आपल्या कर्तृत्वाचा सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण आतमध्ये यायचं आहे. आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. ज्याने आपल्या स्वकर्तृत्वानं आपल्या कार्याचा ठसा उमटवतात की दाभोळखाडी भोई समाजाचं लाडकं नेतृत्व स्वर्गीय रामदासजी महादेव पडवळ म्हणजे सर्वांचे लाडके आरेम साहेब पुतळे सर्वांचे आज आमच्यामध्ये नसले तरी आजही ते आमच्यामध्ये असावे याच भावनेतून आज त्यांच्या पुतळ्याचं अनावरण समाजाचे अध्यक्ष सन्माननीय जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आरेम साहेबांच्या अमर रहे अमर रहे आरेम साहेब अमर रहे. झाले बहु होतील बहु परंतु यास महाबोलतो. शांतरामजी जाधव साहेब सन्माननीय जनरल सेक्रेटरी रामचंद्रजी पडवाळ सर्व समाज कार्यकारिणीचे पदाधिकारी सातगावांचे पदाधिकारी गावांचे पदाधिकारी यांचे आभार मानतो की शतक महोत्सवाकडे वाटचाल करत असताना पण बदलत्या काळानुसार बदलत असताना जो समाज प्रगती करतो ज्या समाजात महिलेला मानाचं सन्मानाचं स्थान असतं आणि ते स्थान माझ्या समाजानं कायम दिलं म्हणून आज माझी महिला या 100 शतकी महोत्सवाकडे आम्ही वाटचाल करत असताना आमच्या पाठीशी उभी आहे. आणि म्हणून इथे आलेल्या सर्व महिलांचं मी माझ्या बडवळे गावाच्या वतीनं गांगरे सातगावाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. तसेच व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं तसेच या कार्यक्रमाचे सदस्य हक्कूची भेट झाले यांनाही आम्ही स्थानपन्न करत आहोत. तसेच या कार्यक्रमी सदस्य सदस्य येणाऱ्यांची जाधव साहेब हे जरी नाव परिचित नसतात तरी नेते म्हटलं की कोणी ओळखणार असं व्यक्तिमत्व श्री जनार्दनजी जाधव साहेब यांनाही आम्ही व्यासपीठावरती स्थानपन्न करत आहोत. तर मित्रांनो, अखिल दाभोळखाडी भोई समाजाचं जे 84वे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला आता प्रारंभ झाला आहे आणि आपण आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की कार्यक्रमादरम्यान जे सुंदर असं सकाळचं स्वरूप होतं त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम तुम्हाला जसं सकाळी हरिपाठ होता, पालखी होती, पालखीचं नियोजन होतं आणि तसेच आपलं शाळेतली जी मुलं होती त्यांचं परेड होतं
आणि जसं ध्वजारोहण होतं, जसं दीपक प्रज्वलन होतं आणि नंतर मग आपण जेव्हा सभामंडपात गेलो त्यानंतर मग तिथे समाजदेवतेचे पूजन झालं. तसंच आपल्या महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं आपण चांगलं मानवंदना दिली आणि तशाच प्रकारे जे असं पूर्ण एक सांस्कृतिक स्वरूप आहे आजच्या कार्यक्रमाला. तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या जे अधिवेशन आहे त्या अधिवेशन दरम्यान सगळी जी मंडळी आहे समाजातली ती मंडळी त्यांचं एकोपा निर्माण होतो, असं छान असं एकात्मतेचं एक स्वरूप निर्माण झालेलं असतं. तर मित्रांनो, आता पूर्णपणे हा तुम्ही स्वरूप बघितलात. आत्तापर्यंत तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान छान असे कमेंट करा. चला भेटूया आपण. आपले जी बाकीचे भाऊ आहेत ते थोड्या वेळाने आता येतील इथे सभा मंडपामध्ये, तर त्यांना पण तुम्हाला दाखवतो. सगळे रेडी वगैरे होऊन येतील. तर चला आता आपण पण जातोय सभा मंडपामध्ये आणि सभा मंडपामधील काही आजचे काही विविध थोडेसे काही कार्यक्रम असतील ते तुम्हाला थोडंसं स्वरूप दाखवतो आणि नंतर मग आपण संध्याकाळचं आपलं कसं दुपारचं जेवणाचा किंवा संध्याकाळपर्यंत काय नियोजन असेल ते नियोजन तुम्हाला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करेल. तर चला भेटूया आता आपण थोड्या वेळाने. दाभोळकाडी कोळी समाज जिल्हा रत्नागिरी 84वे वार्षिक अधिवेशन आणि या अधिवेशनानिमित्त सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल दमामेचे विद्यार्थी आपल्या समोर या ठिकाणी ईशस्तवन आणि स्वागत पद्य या ठिकाणी सादर करणार आहेत. नाश्त्याची व्यवस्था आहे बघा, इथे पोहे शिरा पण आहे. तर नाश्ता वगैरे करून घेऊया आपण. चला मंडळी, आता या नाश्ता करायला पोहे आणि शिरा आहे आणि ह्या आपली सगळी पब्लिक बघा मंडळी नाश्ता करायला. तर सगळ्यांची झोप झाली का पूर्ण? चला या नाश्ता करायला. छत्रपती शिवाजी महाराज की गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतास श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे 6 आणि आता सगळे भाऊ एकत्र जमलेत आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा, मस्त सनसेट आहे. बघाल तर तुम्ही छान असा व्ह्यू दिसतोय सनसेट आपल्या आत्याच्या घराच्या इथून. आणि आता जे आपलं नियोजन चाललं आहे संध्याकाळचं ते आपण मस्त पोपटीचा किंवा कौल फ्राय वगैरे सगळ्यांचे प्लॅन करू आणि त्यासाठी नियोजन चाललं आहे सगळ्या भावांचं. ते तुम्हाला दाखवतो. हे बघा नियोजन करते सगळे आमच्या ग्रामीण सेक्रेटरीने आम्हाला 700 रुपये देणगी दिली आणि हे सगळे नियोजन चालू आहे बघा. प्रत्येकाने काय ना काय देणगी दिले. त्याच्यामध्ये आता हा आमचा भाऊ आहे आणि सगळ्यात जास्त देणगी दिले.
आणि देणगी त्या लोकांनी अजून देणगी दिले नाही, त्यामुळे आता त्यांचा सत्कार वित्कार करायचा देणगी दिल्यावर. हा अजिंक्य तुझं काय बोलणं बोल. तर मित्रांनो आता आपण जातोय नियर बाय, आता म्हणजे आत्याच्या इथे गावातून काही अंतरावरती त्यांचं मार्केट आहे. तर तिथे आपण जे संध्याकाळ कवल फ्राय काही जे आपण त्या बनवणार आहोत, तर त्याचं सामान आणण्यासाठी आम्ही जातोय. तर आता दोघं त्या मार्केटमध्ये सगळं सामान वगैरे घेऊन येऊया आपण लगेच, आणि नंतर मग सुरुवात करूया. आणि माझ्यासोबत आहे आता इथे संध्याकाळचे माझे आता 6:45 वाजले आहे, आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा मस्त एकदम गावातला. तर फायनली आता आपलं कवल फ्राय बनवायची सुरुवात झालेली आहे. कौल फ्राय या बघा, उरलेली चिकन बघा, बाकीची उरलेली मालमत्ता, आणि सुरुवात झालेली आता कवल फ्राय बनवायला. थंडीतून मस्त एकदम मजा. तर मित्रांनो गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आणि मित्रांनो आता फायनली आता आम्ही निघालो आहोत मुंबईला जायला, आणि अचानक निघालो गावी येण्यासाठी, खास करून ह्या अधिवेशनसाठी, जे अधिवेशन होतं ते. आणि आम्ही नंतर मग मार्गस्थ जेव्हा झालो यायला गावाला, तेव्हा मग आम्ही अचानक पालीचा निर्णय घेतला की पालीच्या गणपतीला आपण जाऊया म्हणून. तर गणपती दर्शन वगैरे झालं आमचं, आणि त्यानंतर आम्ही गावी आलो. गावी आल्याच्यानंतर मग तुम्ही सगळं व्हिडिओमध्ये बघितलं की गावी आल्याच्यानंतर आम्ही कसं म्हणजे अधिवेशनमधले थोडासा स्वरूप तुम्ही बघितलात. त्याच्यानंतर मग आणि मस्त एकदम एन्जॉय केलं पोरांनी, आणि आता फायनली आता आम्ही घरी जायला निघालो आहे. तर मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि खूप सारी छान छान कमेंट करा. तर चला मित्रांनो आता बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर. चला निघाले सगळे फायनली. चला मित्रांनो कसं आहे मंडळी, सगळ्यांना मजा आली की नाही? फुल धरती. आता भेटूया नेक्स्ट.